नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपलं एक अतिशय फार मोठ्या प्रमाणामध्ये आपली त्रुटी म्हणा, आपला दुर्गुण म्हणा किंवा विकृती म्हणा आपल्या समाजातली, आपल्याला की नाही प्रत्यक्ष एखादा जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत त्याच्या बाबतीमध्ये एक तर आपण अनभिज्ञ असतो किंवा आपल्याला माहीत असून पण चूप असतो. आणि नंतर मात्र सगळं असे काही प्रतिक्रिया व्यक्त करतात की अरे असं कसं काय घडलं, कोण अधिकारी आहेत, कोण राजकीय नेते, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कळत नकळतपणे आपण स्वतः सामील असतो. ही सगळी विकृती आपली आहे. लोकशाहीमध्ये तर प्रत्येक गोष्टीसाठी शेवटी परत आपण सर्वसामान्य नागरिकच जबाबदार आहोत हे विसरू नका. पण आपण आव काय आणतो, बऱ्याचदा आपल्याला माहीत असताना सुद्धा अरे हे तर अचानक घडलं, अरे बापरे माहितीच नव्हतं, अरे बापरे हे काय. खरंच माहिती नसेल तर गोष्ट वेगळी. आत्ताचं मी तुम्हाला प्रकरण सांगतो. गडचिरोलीमधल्या आदिवासी मुलींच्या आश्रमामध्ये, म्हणजे निवासी आश्रमामध्ये, आश्रमशाळेमध्ये 3 मुलींचा सर्पदंशाने मृत्यू झाला, कारण की त्यांना जमिनीवर झोपावं लागलेलं होतं. आणि 3 मुली अत्यावस्थ आहेत, दवाखान्यामध्ये. अशा पद्धतीनं हा जो एक अपघात घडला, सगळ्यांना अचानक जाग आली की अरे 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 हे काय चालू आहे, ह्या आश्रमशाळा म्हणजे काय, हे म्हणजे कसं शोषण चालू आहे. अरे जे तुम्हाला मी आता वस्तुस्थिती तुमच्यासमोर ठेवतो, 1056 सगळ्या म्हणून आकडा आहे. आदिवासींसाठीच्या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांचा आकडा आहे 1056. ह्याच्यातल्या 495 म्हणजे अर्ध्या शाळा ह्या गव्हर्नमेंटच्या, शासनच चालवत आहे. आणि उरलेल्या 556 ज्या आश्रमशाळा आहेत त्या खाजगी, म्हणजे एखाद्या संस्थांनी काढल्या आणि त्यांना 100% अनुदान आहे. इथपर्यंत विषय संपत नाही, उलट इथून विषय सुरू होतो. आणि ह्या ज्या सगळ्या तथाकथित 100% अनुदानित असलेल्या शाळा आहेत त्या बहुतांश आदिवासी असलेले जे राजकीय नेते आहेत त्यांच्या आहेत. म्हणजे ज्यांना असं वाटत होतं की ह्या शहरी लोकांनी आमचं शोषण केलं, किंवा मागच्या आत्तापर्यंत ब्राह्मणांनी कसं शोषण केलं, उच्चवर्णीयांनी कसं शोषण केलं, म्हणून दलित असो, आदिवासी असो, इतर मागास असो, ह्या सगळ्यांना त्यांचे हक्क पाहण्यासाठी आमची माणसं पाहिजे होती. हे काय आत्ताचं नाही आहे. 200 वर्षापूर्वी जवळपास महात्मा फुलेंनी जेव्हा हा जो विषय सुरू केलेला होता, त्या ज्या ठिकाणी सवर्ण बसलेले आहेत, भट कारकुनाच्या जागी जर बहुजन कारकुन आले तर आमच्या समाजाचा विकास होईल, ही फुल्यांनी मांडलेली थेरी आहे. आणि फुल्यांचा तर आम्ही सबशेल असा पराभव करून दाखवला. इंग्रज गेले, गोरा इंग्रज गेला आणि काळा इंग्रज आला, नीती तीच राहिली. हा जो आरोप महात्मा गांधींनी केला होता, दुसऱ्या कोणी नाही. त्याच्याच पुढे जाऊन आता असं म्हणाल की तिथं सवर्ण खुर्च्यांवरती बसले होते, राजे रजवाडे होते, त्यांच्या हाती सत्ता होती, ती जाऊन बहुजन समाजाच्या हाती आली, दलितांच्या हाती आली, किंवा त्याचे छोटे मोठे जे काही तुकडे आले. त्याचं काय झालं की त्या सगळ्यांनी पण त्याच पद्धतीनं शोषण करायला सुरुवात केली. हा जो आता पुरावा मिळालेला आहे, म्हणजे हे आकडे सगळ्या वर्तमानपत्रांनी दिलेले आहेत. हे काही मी माझ्या मनानं सांगतोय असं नाही. ज्या आदिवासी आश्रमशाळेंची परिस्थिती अतिशय वाईट आहे हे तुम्हाला आधीपासून माहीत होतं. हे सगळं शोषण करणारे जे सगळे आदिवासी राजकीय नेते आहेत ते कोणाच्या हातचं बाहुल आहे ते पण सगळ्यांना माहीत होतं. पण सगळे असं म्हणतात की आपल्याला काय माहितीच नाही. आणि अचानक आता असं काय अपघात होतो, 3 मुलींना बिचाऱ्यांचा बळी जातो, आणि त्याच्यानंतर आम्हाला जाग येते की अरे 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 हे काय चालू आहे. मग आता हे राजकीय नेते आणि ह्या सगळ्या लिब्रांडू वर्तमानपत्रांना झक मारत, मला अशी भाषा खरं तर वापरायची नाही पण वापरावं लागायला लागली, झक मारत ह्यांना कबूल करावं लागलं की ह्या आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांच्या आहेत आणि काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत. त्यांना काही फरक पडत नाही. कोणीही जरी असला तरी सत्ता ही, आम्ही नेहमी म्हणत आलेलो आहोत की सरकार समस्या क्या सुलझा आहे, सरकार खुद समस्या आहे, ते सरकार कोणाचंही असो. या सगळ्या सरकारी अनुदानाने पूर्णपणे भ्रष्ट झालेल्या सगळ्या शाळा आहेत. त्याच्यामध्ये वेगळा काहीच पुरावा शोधायची गरज नाही. ज्या मडक्याला छिद्र पडलेलं आहे त्या मडक्यामध्ये आम्ही पाणी भरत राहतो पुन्हा पुन्हा, आणि त्याच्यानंतर त्याची तोटी चालू करून म्हणतो की अरे असं कसं काय, तोटीला पाणीच येणारच नाही ना, सगळं गळून गेलेलं ना छिद्रामधून. आणि त्या छिद्राचे लाभार्थी कोण कोण आहेत, कोणी त्या छिद्रा पाडून आपलं स्वतःचं वाडगं भरून घेतलेलं आहे, आपलं पेला भरून घेतलेलं आहे. ते सगळे आपल्या आजूबाजूलाच आहेत ना, काही वरतून आलेले नाहीत. कोणी का नाही दिसत तुम्हाला? कोणी आदिवासी विभागामधला एखादा आदिवासी जो असा नौकरदार असतो त्याच्या घरी वाढत गेलेली संपत्ती का नाही दिसत तुम्हाला? आदिवासी मंत्री असलेला एखादा असतो, बघता बघता त्याच्या घराण्यामध्ये संपत्तीचं विकृत, ओंगळ, बिभत्स असं प्रदर्शन दिसायला लागतं. का दिसत नाही आम्हाला ही गोष्ट?
कालपर्यंत जो मैलानं मैल चालत होता तो आदिवासीचा एखादा ह्यांचा कार्यकर्ता मोटरसायकलवर दिसतो, त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचे दागिने दिसतात, हातामध्ये कडं दिसतं. हे मी आत्ता प्रत्यक्ष 9 ऑगस्टला पाहिलं म्हणून सांगतो. मी काही कोणावरती आरोप करत नाही. अकोले तालुक्यामध्ये आमचं एक भटकंती होती, भटका तांड्याची, आणि त्यावेळेस तो आदिवासी दिन होता. आणि एका मोटरसायकलवरती ही मी कार्यकर्ते बघितले आणि झेंडा लावलेला होता त्याच्यावरती. कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या नेत्याचा त्याचं नाव मी आता घेत नाही. कुठून आले हे? ज्या आदिवासीच्या पोटी तो सांगत होते तुम्ही त्याची सगळी काळजी करत होते, आणि त्या आदिवासीसाठीचं शोषण करण्याचं लायसन तुम्ही आदिवासी असल्यामुळे तुम्हाला मिळालं का? सगळ्या माझा आदिवासी जे आमदार निवडून आलेले आहेत, खासदार निवडून आलेत, लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत, मंत्रिपदी बसलेले आहेत, प्रशासनामध्ये आदिवासी जे सगळे अधिकारी, त्या सगळ्यांना हा माझा सवाल आहे. ही सगळी व्यवस्था तुमच्या आदिवासी बांधवांचं शोषण करायला टपलेली आहे. हे शोषण करण्याचा सगळा कट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सामील झाले. तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं प्रशासनामध्ये? तुम्हाला कशासाठी पाठवलं होतं प्रत्यक्ष सत्तेमध्ये बसण्यासाठी? म्हणून की तुम्ही, म्हणजे आम्ही ती नेहमी कथा सांगतो. शरद जोशींनी जेव्हा विद्यार्थ्यांना पत्र लिहिताना सांगितलं होतं की तुझी अवस्था मित्रा हनुमंतासारखी आहे. रामाने तुला श्रीलंकेला पाठवलेलं आहे ते सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवलेलं आहे. त्या पद्धतीनं हे जे सगळे आदिवासी नेते, आदिवासी अधिकारी, वेगवेगळ्या ठिकाणचे नोकरदार, सगळे आदिवासी जमातीतले, यांना ह्या व्यवस्थेच्या लंकेमध्ये पाठवलेलं आहे. तर ते आदिवासी विकासाची सीता कुठं हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी पाठवलेला आहे. हे सगळे इतके बदमाश निघालेले आहेत की त्यांनी त्या सीतेचा शोध घेण्याच्या ऐवजी त्यांना तिथल्या रावणाने जेव्हा ऑफर दिली की कुठं भटकत बसतो, त्या सीतेचं काय करायचं ते मी पाहून घेईल, हे घे तुला 8व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार देतो, सोयी सवलत देतो, तू ही नोकरी जॉईन कर, तुला आमदार करतो, तुला खासदार करतो, तुला पदावरती बसवतो, लाल दिव्याची गाडी तेव्हा होतं, आता लाल दिव्याची गाडी पण तुला देतो, हा तुकडा घे आणि गपचूप बस. आणि बसले ना हे गपचूप. हनुमंतासारखं ह्यांनी सीतेचा शोध घेतल्याच्या नंतर आणि रावणानं ज्या पद्धतीनं अपमान केल्याच्या नंतर लंका नाही जाळली. हे म्हणले काय त्या दरिद्री रामाकडं पडलेलं आहे, बरं आहे, मस्तपैकी आपण आपल्या रावणाच्या दरबारामध्ये नोकरी करूत, 8व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार घेऊत मस्तपैकी. ही अवस्था आहे आजची. 3 मृत्यू हे सगळ्यात पहिल्यांदा हे जे सगळे आदिवासी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या तोंडावर मारलेली थप्पडे. ह्या सर्वसामान्य त्या बिचाऱ्या मुलींनी आपला जीव देऊन, म्हणजे त्या शहीद झाल्या ह्या सरकारच्या विरोधातल्या आंदोलनात, असं मी म्हणेल त्यांना. हे जे 3 मृत्यू आहेत ना, हे 3 मृत्यू म्हणजे शहीद आहे. सरकार नावाची ही आवाढव्य यंत्रणा बजबजाट आणि बुजबुजाट होऊन बसलेला आहे, भ्रष्टाचारी होऊन बसलेली आहे. त्या संघर्षात जे सामान्य माणसं भरडले जात आहेत त्या संघर्षातले हे बळी आहेत 3 आदिवासी मुली म्हणजे. आणि त्यांचे बळी घेणाऱ्याच्या बाजूनं, म्हणजे तुम्ही कौरवांच्या बाजूनं आहात का पांडवांच्या बाजूनं आहात, तर तुम्ही कौरवांच्या बाजूनं उभं राहिलेले आहेत. ही यांचेच भाऊबंद आहेत. ज्या मुली गेल्या त्याच मुलीचे नातेवाईक सगळे हे सरकारमध्ये बसलेले आहेत, त्याच मुलींचे भाऊबंद हे सगळे सरकारमध्ये बसलेले आहेत. आणि ते या सगळ्या व्यवस्थेला जमवीत, कारण की हे सगळे कौरवांचे. हे भले किती म्हणून आम्ही कर्णाचे अवतार आहोत म्हणून, आम्ही पाप नाही केलं. अरे पण तुम्ही आहात तर कौरवांच्या बरोबर ना. हे सगळ्यात पहिलं पाप तुमचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला वारंवार हेच आश्चर्य वाटतं की अशी काही घटना घडली की सगळ्यांना जाग येते, मग ती आकडेवारी समोर येते, मग 5,500 कोटी रुपये कसे खर्च होतात ते कुठं चालले म्हणून सांगणारे ह्याचं उत्तर का देत नाहीत की ही गोष्ट सरकारने करायला कशाला पाहिजे. आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनुसार तुम्ही प्रत्येक आदिवासीला त्याच्या पोटी किती मूलबाळ आहे त्याच्यासाठी शासन किती खर्च करणार ते पैसे द्या ना, तो त्याच्या मुलाची सोय बघून घेईल. मी हे तुम्हाला वरवरचं सांगत नाहीये. साधारणतः 93-94ची गोष्ट आहे. नाशिकला मुक्त विद्यापीठामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं केंद्र होतं. माझ्याकडे त्याचं सब सेंटर परभणीला होतं. त्याच्या एका बैठकीसाठी गेलं असताना नाशिक जवळचं जे हर्सूल आहे तिथे आदिवासी मुलींचं वसतिगृह होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं ते चालवलं जात होतं. भास्करराव कुलकर्णी म्हणून आमची जी मावस आजी होती तिचे मिस्टर म्हणजे ते आमचे आजोबा आणि ती आमची आजी निवृत्त झाल्याच्या नंतर वयाच्या 65 नंतर 70 नंतर ते जाऊन राहिले होते. आणि जेव्हा मी त्या आमच्या आजोबांशी बोलत असताना जे मला सत्य समोर आलं त्याचं माझे डोळेच उघडले. ही तर आत्ताची घटना आहे. ते स्पष्ट असं म्हणले होते की श्रीकांत आपलं चुकायला लागले, आपल्याला ह्यांची गरज ओळखून त्याप्रमाणे काम करता येत नाहीये.
तेव्हा एक मुलगी आजारी पडलेली होती आणि त्या आजारी मुलगीला पाठवण्यासाठी म्हणून जे काही वाहन बोलवायचं होतं त्याला उशीर झाला होता आणि ते बाकीचे सगळे आदिवासी यांच्यावरच भडकले की जेव्हा की त्या संस्थेला 1 रुपयाचंही सरकारी अनुदान नव्हतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं देणग्या गोळा करून आरसूलमधला त्या आदिवासी मुलींचा आश्रम चालवला जात होता, ती आश्रमशाळा. आणि त्या आश्रमशाळेतल्या एका मुलीला आजारी पडलेली असताना आणायला गाडी उशिरा आली नाही असंही नाही, उपचार झाले नाही असंही नाही, तर ते आदिवासी भडकून उठले होते. कारण की त्यांना वाटत होतं की हे सरकारचं आहे, हे फुकटाफुकटी चाललेलं आहे, आपला अधिकार आहे. ते आमच्या आजोबांनी त्यांनी जी कमिटमेंट दिली होती 4 वर्षाची तेवढी पाळली. तिथून ते वापस आले. नंतर वय झालेलं होतं त्यांचं. त्या आश्रमशाळेचं पुढं काय झालं नेमकं मला अजून तरी माहिती नाही. म्हणजे कोण जबाबदार आहेत हे स्वतः ते आदिवासी सुद्धा, हे सरकारचं आहे ना आपलं फक्त ओरबाडून घ्यायचं एवढं त्यांना वाटत होतं, जेव्हा की त्यांनी स्वतःच्याच पायावरती एका अर्थाने दगड घालून घेतलेला आहे. म्हणून म्हणलं की लोकशाहीमध्ये अशा जेव्हा घटना घडतात ना तेव्हा सगळे आपण त्याची जबाबदारी असतो. पहिलं पाप तर ते आपलंच आहे. लोकांचं काय बोलावं. जसं त्या प्रत्यक्ष जे आदिवासी नेते, आदिवासी अधिकारी सरकारमध्ये जाऊन बसले त्यांचं जसं पाप आहे तसं सर्वसामान्य नागरिक म्हणून आपलं पण पाप आहे. लक्षात ठेवा. आपल्या आजूबाजूला हे घडतंय. प्रत्यक्ष बळी गेल्यावर तुमचे डोळे उघडतात. बळी जाईपर्यंत वाट पाहणार आहात का? आजही डोळे उघडा. विनाकारण ज्या ठिकाणी सरकारी हस्तक्षेप आहे त्याच्यामुळे बजबजपुरी माजलेली आहे, या भांड्याला इतके मोठे छिद्र पडलेले आहे. तुम्ही कितीही पाणी घाला, किती ते भांडं सुधारायचं म्हणा, ते भांडं सुधरू शकत नाही. समाजाने पुढं यावं. जास्तीत जास्त ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे, तेही मला अशा संस्था माहीत आहेत म्हणून सांगतो की जे उत्स्फूर्तपणे लोकांकडून देणग्या घेऊन काम करतायत, त्याच ठिकाणी काहीतरी कामं होताना दिसतात आणि त्याची जाणीव त्या आदिवासींनी पण ठेवावी. आमच्या त्या आजोबांना तेव्हा 30 वर्षापूर्वीची गोष्ट, 33 वर्षापूर्वीची गोष्ट, आलेला कटू अनुभव आता येऊ नये म्हणून समाजाला जिथे गरज आहे त्या पद्धतीने जर काम केलं तर ते समाजसेवा म्हणून पण उरते. जिथं समाजाला गरज नाही किंवा तुम्ही असं काही वागता, भीक म्हणजे जसं काही आपला हक्क आहे असं तो समाजही वावरायला लागतो, त्याच्यातून अडचणी निर्माण होतात. इथेच थांबूया. धन्यवाद.